अन्नाचा भोजनाचा मनावर काय परिणाम होतो यावर आपण एक उदाहरण बघू। 3 महिन्यांचा एक प्रयोग करून बघा। सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो, कारण जसे अन्न तसे मन होते। सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही, तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते। जर रागात आपण स्वयंपाक केला असेल तर त्या सात्विक अन्न म्हणत नाही। म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये, अन्न शिजवू नये। तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला, बहिणीला, पत्नीला, जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू, रागावू नये, त्यांच्याशी भांडू नये, कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करताना त्या पदार्थात त्याच प्रकारची सर्व रागांची स्पंदने येतात आणि तेच आपण खाणार असतो हे लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती। भोजन 3 प्रकारचे असते, जे आपण हॉटेलमध्ये खातो, जे घरात आई, पत्नी बनवते आणि जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो। ते भोजन असे तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात। जे हॉटेलात पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते। आपण नेहमी खाल्ल्यास ती स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाही, त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रास होतो। ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, त्याचा भाव कोणता आहे, हे सगळं अन्नात उतरतं। तेच संस्कार त्या अन्नावर होतात, तोच भाव आपल्यात उतरतो। घरात आई, पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते, म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात आणि आपणास समाधानी बनवतात। हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात, त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत। घरात जर मुलगा जेवत असेल आणि आपल्याला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ, तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो। ती अजून प्रेमाने एक पोळी त्यास वाढते, त्यात तिचं प्रेम असतं, आनंद असतो। पण हेच आपण स्वयंपाकीकडे मागितले तर तो वाढेल, पण त्यात प्रेम असेलच असे नाही, असे खाणे अंगी लागत नाही। जो मंदिरात अन्नकोटात खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो, ती भावना प्रसादाची असते। ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते, म्हणून ते अन्न प्रसाद होते। आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे, म्हणजे तो प्रसाद होईल। यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा, म्हणजे रोज प्रसाद भक्षण होईल। स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात। घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे, ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा। परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे, त्याच्या मनात शांती निर्माण होऊ दे, सकारात्मकता आणि तुझ्या विषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा। अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो। करणाऱ्याच्या मानसिक भावनांचा, संस्कारांचा त्यावर विलक्षण परिणाम होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पण म्हणून करा, मग बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पण म्हणून करा, मग बघा काय जादू होते। सगळी आजूबाजूची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।